मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरात आज विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार। तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व। नरहरी झिरवाळांच्या आंदोलनाला पद्माकर वाळवींचाही होता पाठिंबा। धनगर आरक्षणावरून आता वातावरण तापलं। धनगर समाजाला आदिवासींच्या जमिनी घ्यायच्या असल्याचाही वळवींचा आरोप। खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। वर्षा या बंगल्यावर भेटीदरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती। गुहागर विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गटातच जुंपली, तर श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला उमेदवारी दिल्यास सहन करणार नाही, पराभव निश्चित असल्याचा रामदास कदमांचा इशारा। महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठकीचा आजचा दुसरा दिवस, तर या बैठकीला शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। पितृपक्षानंतर 200 ते पावणे 200 जागांच्या नावांची यादी जाहीर करणार नाना पटोले यांची माहिती। तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा झाल्याचंही स्पष्टीकरण। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। तर 1688 इच्छुकांचे अर्ज काँग्रेसकडे प्राप्त। ठाकरे गटाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील 3 जागांवर उमेदवार ठरले। दापोली, गुहागर, राजापूर जागेवर निश्चित उमेदवार केल्याची सूत्रांची माहिती। पक्षाच्या विरोधात काम केल्याप्रकरणी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांची काँग्रेस पक्षातनं हकालपट्टी। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार कारवाई। अजितदादांचे माढ्याचे आमदार बबन शिंदे तुतारी फुंकण्याची शक्यता। शरद पवारांची पुण्यात घेतली भेट। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का। झारखंडमधील एकमेव आमदार कमलेश सिंग हे सुद्धा भाजपमध्ये आता प्रवेश करणार। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा। सर्व पदाधिकाऱ्यांसह आजी माजी नगरसेवक देखील मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। अजित पवारांकडून उमेदवाराची घोषणा। फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे लढणार, तर थेट फोनवरूनच नाव केलं जाहीर। कोल्हापुरात भाजपला पुन्हा खिंडार। भाजप नेते शिवाजीराव पाटीलही हाती तुतारी घेण्याची शक्यता। शरद पवारांच्या पक्षाचा पाटलांशी संपर्क झाल्याची सूत्रांची माहिती। भौगोलिक स्थिती माहित नाही त्याचं का ऐकायचं। उदय सामंतांचा जयराम रमेश यांच्यावर पलटवार। तर परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबर असल्याचाही सामंतांचा दावा।